मित्रहो नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रशांत पाटील यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो। मित्रहो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्याअंतर्गत रिमांड रिपोर्ट हा विषय घेऊन विशद करण्यासाठी आपल्या समोर सादर होतोय। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्याअंतर्गत कलम 187 अन्वये रिमांड रिपोर्ट बाबत काय तरतुदींचं समायोजन केलेलं आहे या विषयाची आपण या ठिकाणी चर्चा करत असताना तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओला प्रथमच असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राइब करा की जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील। मित्रो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हा कायदा या देशामध्ये 1 जुलै 2024 रोजी पासून लागू होतोय। अर्थातच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चा कायदा हा 1 जुलै 2024 रोजी पासून रिपील झालेला आहे, तो रद्द केलेला आहे, तो काम करण्याचा थांबवलं जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे। मित्रहो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्याअंतर्गत कलम 187 अन्वये रिमांड रिपोर्ट बाबत काय तरतुदींचं समायोजन केलेलं आहे या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 167 मधील तरतुदींचं विशेष करून पोटकलम 1 आणि 2 तरतुदींचं या ठिकाणी आपण थोडीशी जर का उजळणी केली तर दोहोंमध्ये झालेला फरक बदल आपल्याला पटकन लक्षात येईल। म्हणून मित्रहो, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चं तरतुदींचं कलम 1 आणि 2, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चं कलम 167 जेव्हा दखलपात्र गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीचं अन्वेषण 24 तासाच्या आत पूर्ण होऊ शकत नसेल तेव्हा अनुसरावयाची कार्यपद्धत। पोटकलम 1 जेव्हा केव्हा दखलपात्र गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीचं फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 57 अन्वये अटक असलेल्या आरोपीचं त्या गुन्ह्यातील अन्वेषण हे 24 तासाच्या आत पूर्ण होऊ शकत नसेल आणि त्या आरोपीवरती ठेवण्यात आलेलं तोहमत किंवा दिलेली तक्रार ही मानण्यास ठाम कारणं आहेत असे खात्री झाल्यावरून ते संबंधित तपासी अधिकारी किंवा ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन अर्थात तपासी अधिकारी की जे त्या गुन्ह्याचा तपास करतात परंतु ते पोलीस सब इन्स्पेक्टर ग्रेडच्या असतील असे तपासी अधिकारी हे त्या जवळच्या न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पोलीस डायरीचा उतारा किंवा ते रिमांड रिपोर्ट तयार करून त्याची प्रत तात्काळ जवळच्या न्यायदंडाधिकाऱ्याकडे ते त्या आरोपी सादर करतील आणि त्याचबरोबर त्या रिमांड पत्रासोबत त्या रिमांड रिक्विजिशन लेटर सोबत त्या आरोपीला देखील त्या ठिकाणी त्यांना उपस्थित करावं लागेल। फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे पोटकलम 2 जेव्हा अशा रिमांड पत्रासोबत सादर केलेल्या आरोपीला त्या न्यायदंडाधिकाऱ्यांना त्या आरोपीच्या गुन्ह्याबाबत तोहमत ठेवण्यात आलेल्या त्या गुन्ह्याबाबतच्या खटल्याची सहपरीक्षा त्याची सुनावणी घेण्याचा अधिकार असो अगर नसो, परंतु पोलिसांनी त्या गुन्ह्याबाबत त्या अन्वेषणाकरिता नमूद केलेली कारणं ही वाजवी, योग्य, संयुक्तिक आहेत असं समाधान झाल्यावरून ते न्यायदंडाधिकारी त्यांना वाटेल तेवढं परंतु 15 दिवसापेक्षा जास्त नाही अशा कालावधीची पोलीस कोठडी देतील किंवा ते कार्यक्षेत्रातील न्यायदंडाधिकाऱ्याकडे सुद्धा ते त्या आरोपीला हजर करावा म्हणून पुढे आदेश देतील। मित्रहो, अशा आरोपीच्या बाबतीत 15 दिवसापेक्षा जास्त पोलीस कोठडी ही ते न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्याचा अधिकार असणार नाही आणि 15 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर, समाप्ती झाल्यानंतर जास्तीत जास्त किंवा न्यायदंडाधिकाऱ्यांचं समाधान झालं की आता इथून पुढे पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता नाही, म्हणजे 15 दिवस संपण्यापूर्वीच पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता नाही असं समाधान झाल्यावरून ते त्या पोलीस कोठडीशिवाय इतर कोठडीत म्हणजे की ज्युडिशियल कस्टडी किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडी आपण ज्याला म्हणतो त्या कोठडीमध्ये ते त्याची रवानगी करतील। परंतु अशी रवानगी केल्यानंतर ज्या आरोपी विरुद्ध गुन्ह्याचं तोहमत त्या तोहमत ठेवण्यात आलेल्या त्या तोहमताबद्दल किंवा त्या आरोपाबद्दल 10 वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असणार नाही अशा गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त 60 दिवसाकरिता ते न्यायालयीन कोठडीत रवानगी करतील किंवा ज्या आरोपी विरुद्ध गुन्ह्याचं तोहमत ठेवण्यात आलेलं आहे त्या गुन्ह्याबद्दलची शिक्षा ही 10 वर्षापेक्षा जास्त म्हणजे की
आजन्म कारावासाची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा असलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत शिक्षेचं स्वरूप आहे, अशा बाबतीत त्या आरोपीची न्यायालयीन कोठडीमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त रवानगी त्यांना करता येणार नाही। अर्थातच यातल्या परंतुकानुसार जर अटक केलेला आरोपी सादर केलेल्या दिवसापासून 60 दिवसाच्या आत ज्या गुन्ह्यामध्ये 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे त्या आरोपीच्या बाबतीत किंवा त्या गुन्ह्याच्या बाबतीत 60 दिवसाच्या आत किंवा ज्या गुन्ह्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्याच्या बाबतीत 90 दिवसाच्या आत जर पोलिसांकडनं जर त्या आरोपीच्या बाबतीत आरोपपत्र आलं नाही तर त्या आरोपीस 60 दिवस किंवा 90 दिवसानंतर डिफॉल्ट बेल खाली त्या ठिकाणी त्या आरोपीला जामीन मागण्याचा हक्क प्राप्त होईल किंवा ते न्यायदंडाधिकारी त्या आरोपीस त्या ग्राउंडवरून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या चॅप्टर प्रकरण 33 मध्ये सांगितलेल्या तरतुदीप्रमाणे त्या आरोपीस जामीन मंजूर करतील। मित्रहो, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या पोटकलम 1 आणि 2 आणि त्यातली ही परंतुक आपण या ठिकाणी थोडीशी उजळणी करून घेतली। फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या पुढची जी पोटकलम 3 ते पोटकलम 6 पर्यंतच्या ज्या तरतुदी आहेत त्या साधारणपणे अशाच पुढे BNSS मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये विशेष कोणता बदल नाहीये। परंतु मित्रहो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्याअंतर्गत कलम 187 अन्वये पोटकलम 1 मधील तरतुदीमध्ये की जेव्हा अटक असलेल्या आरोपीच्या बाबतीत गुन्ह्याचं अन्वेषण 24 तासाच्या आत पूर्ण होऊ शकत नसेल तेव्हा अनुसरावयाची कार्यपद्धत ही कलम 187 मध्ये त्या कलमाचं टायटल किंवा हेडिंग आणि मग फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चं कलम 167 मधील पोटकलम 1 आणि BNSSचं कलम 187 मधील पोटकलम 1 याच्यामध्ये कोणताही बदल नाहीये, विशेष कोणताही बदल नाहीये। अर्थातच तरी पण आपण 187 पोटकलम 1 जेव्हा केव्हा दखलपात्र गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपीच्या बाबतीत त्या आरोपीला कलम 58 अन्वये BNSSच्या कलम 58 अन्वये दखलपात्र गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि त्या आरोपीच्या बाबतीत गुन्ह्याचं अन्वेषण हे 24 तासाच्या आत पूर्ण होऊ शकत नाही, परंतु त्या आरोपी विरुद्ध मिळालेली माहिती किंवा इन्फॉर्मंटने दिलेली माहिती आणि त्या आरोपीवरती ठेवण्यात आलेलं तोहमत हे मांडण्यास ठाम कारण आहेत अशी खात्री झाल्यावरून किंवा असं मानून ते तपास अधिकारी किंवा ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन की जे ठाणे अंमलदार, आता अर्थात तपास अधिकारी हे पोलीस सब इन्स्पेक्टरच्या ग्रेडचे असणार आहेत, ही तपास अधिकारी किंवा ठाणे अंमलदार त्या आरोपीच्या बाबतीत रिमांड रिक्विजिशन लेटर तयार करून पोलीस डायरीचं वरून रिमांड रिक्वेस्ट किंवा रिमांड रिक्विजिशन लेटर तयार करून ते तात्काळ जवळच्या न्यायदंडाधिकाऱ्याकडे ते पाठवून देतील आणि त्याचबरोबर त्या आरोपीला देखील त्या ठिकाणी ते उपस्थित करतील किंवा सादर करतील, त्या न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर करतील। मित्र, BNSSचं कलम 187 पोटकलम हे अशा पद्धतीने आहे। BNSSचं पोटकलम 2 की ज्याच्यामध्ये खूप मोठे बदलाव किंवा बदल आलेले आहेत, ज्या अशा अटक असलेल्या आरोपी बाबतीत न्यायदंडाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर मग त्या न्यायदंडाधिकाऱ्यांना त्या खटला त्या आरोपीचा सपरीक्षा घेण्याचा अधिकार असो अगर नसो, परंतु आफ्टर टेकिंग इनटू कन्सिडरेशन काय तर द स्टेटस ऑफ द अक्युज्ड कशाबद्दलचा as to whether the accused is not released on bail or his bail has not been cancelled, म्हणजे अटक असलेल्या आरोपीच्या बाबतीत न्यायदंडाधिकाऱ्यांच्याकडे सादर केल्यानंतर त्या आरोपीचा जामीन झालेला नाही किंवा त्या आरोपीचा जामीन हा रद्द झालेला नाही अशी खात्री झाल्यानंतर त्या न्यायदंडाधिकाऱ्यांना त्यांचं ते रिमांड बाबतची कारण समाधानकारक आहेत असं खात्री झाल्यावरून त्यांना वाटेल तिथपर्यंत ते त्या पोलीस कोठडी ते एकतर अखंडपणे किंवा तुकड्या तुकड्यामध्ये
त्या आरोपीची पोलीस कोठडी ते देऊ शकतील, परंतु अशी पोलीस कोठडी त्या आरोपीच्या अटकेपासून 15 दिवसापेक्षा जास्त असणार नाही। परंतु जेव्हा अटक असलेल्या आरोपीच्या बाबतीत 10 वर्ष शिक्षेच्या कारावासाचा गुन्ह्याचा तोहमत असेल, 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेच्या कारावासाचं तोहमत असेल, तर त्या गुन्ह्याबाबत शिक्षा 10 वर्षापर्यंतची असेल, तर त्या बाबतीत मात्र त्या आरोपीच्या अटकेपासून 40 दिवस आणि जेव्हा 10 वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असेल, जसं की आजन्म कारावासाची किंवा मृत्यूदंडाची शिक्षाचं गुन्ह्याचं तोहमत असेल, अशा गुन्ह्यांमध्ये किंवा अशा प्रकरणांमध्ये इनिशियल 60 डेज म्हणजे त्या आरोपीस अटक केल्यापासून 60 दिवसाच्या कालावधीपर्यंत ते दरम्यान कधीही पोलिसांचं रिमांड रिक्विजिशन येईल, त्यावेळी एकूण 15 दिवसाची पोलीस कोठडी न्यायदंडाधिकारी त्या आरोपीच्या बाबतीत मंजूर करतील। मित्रहो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्याअंतर्गत पोटकलम 2 मध्ये हेच खरे तर बदलाव खूप मोठे आलेले आहेत। म्हणजे कलम 167 पोटकलम 2 मध्ये एकदा का दखलपात्र गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपीच्या बाबतीत जास्तीत जास्त 15 दिवसाची पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार पोलिसांना होता, किंवा ती पोलीस कोठडी मंजूर करण्याचा एक क्षती किंवा अधिकार हा त्या न्यायदंडाधिकाऱ्यांना होता, पण तो अखंडपणे एकदा का पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर पुन्हा न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडी मंजूर करता येत नव्हती। ही 167 पोटकलम 2 मधील तरतूद होती। परंतु भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्याअंतर्गत पोटकलम 2 मधील तरतुदीनुसार पोलिसांना दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या बाबतीत रिमांड रिपोर्टचं रिक्विजिशन दिलं आणि 15 दिवसापैकी सुरुवातीला साधारण त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला आता 2 दिवसाचीच पोलीस कोठडी हवी आहे आणि 2 दिवसानंतर दुसऱ्यांदा सादर ज्यावेळेस प्रोड्यूस केलं जाईल आरोपीला, त्यानंतर ते पोलिसांनी त्यांचा हक्क अंडर प्रोटेस्ट अबाधित राखून, म्हणजे की आम्हाला पुढं अजून या आरोपीची पोलीस कोठडी मागणी करायचा हक्क अबाधित राखून न्यायालयीन कोठडीत तुर्तास रवानगी करावी आणि पुन्हा परत काही दिवस गेल्यानंतर त्या गुन्ह्याच्या बाबतीतल्या काही तपासाबद्दलची अजून काही माहिती आरोपीकडून आवश्यक असेल तेव्हा ते संबंधित कार्यक्षेत्रातील तपास अधिकारी किंवा ते ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन हे त्या आरोपीच्या बाबतीत पुन्हा काही त्यांना आवश्यक असेल तेवढी ती पोलीस कोठडी मागू शकतील। म्हणजे BNSSच्या पोटकलम 2 मधील तरतुदींचा या ठिकाणी आपण जर फरक लक्षात घेतला तर असा आरोपीचा स्टेटस कुठला, तर तो आरोपी जामिनावरती सुटलेला नाहीये किंवा त्याला जामीन मंजूर झालेला नाहीये किंवा त्याचा जामीन कॅन्सल झालेला नाही, या बाबतीचा स्टेटस लक्षात घेऊन न्यायदंडाधिकारी हे जास्तीत जास्त किंवा अखंडपणे किंवा टप्प्याटप्प्याने 15 दिवसाचीच पोलीस कोठडी मंजूर करतील। मित्रहो, BNSSच्या पोटकलम 2 मधील हा जर फरक आपण या ठिकाणी लक्षात घेतला तर कायदे मंडळाचं काय उद्दिष्ट होतं अशी तरतूद करण्याच्या पाठीमागं, तर साहजिकच की एखाद्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपीच्या बाबतीत अटक केल्यानंतर 1-2 दिवसात पोलीस कोठडी असताना तो आरोपी जर समजा आजारी पडला किंवा त्याचं मेडिकल म्हणजे अनफिट आलं दरम्यानच्या कालावधीत पोलीस कोठडीमध्ये असताना, तर पोलिसांना नाईलाजानं त्या आरोपीच्या बाबतीत न्यायालयीन कोठडीच मागावी लागत होती। त्यावेळेस पोलिसांचा राईट किंवा हक्क पोलीस कोठडी पुढे मागण्याचा सुद्धा एक कुठेतरी लोप पावत होता, एक कुठेतरी त्या कारणावर नष्ट होत होता। परंतु BNSSच्या पोटकलम 2 मध्ये कुठेतरी हा हक्क पोलीस कोठडी मागण्याचा हक्क पोलिसांचा हा कुठेतरी एक प्रोटेक्ट करण्यात आलेला आहे। अर्थातच प्रॉसिक्युशनचा फिर्यादी पक्षाचा हा हक्क कुठेतरी थोडासा प्रोटेक्ट करण्यात आलेला आहे, हे एक उद्दिष्ट आपल्याला लक्षात घेता येईल। मित्रहो, BNSSच्या पोटकलम 2 मधील तरतुदींचा हा जो बदलाव आहे की टप्प्याटप्प्यानं जास्तीत जास्त 15 दिवसाची पोलीस कोठडी ही फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 167च्या पोटकलम 2 मधील तरतुदीनुसार न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्याचा अधिकार होता। याच्यामध्ये BNSSच्या पोटकलम 2 मध्ये विशेष काही कोणताही बदल झाला असं नाही, परंतु या 2-3 बदलावांचा जर आपण या ठिकाणी फक्त लक्षात घेतला की न्यायदंडाधिकारी हे अखंडपणे किंवा टप्प्याटप्प्याने तुकडो मध्ये त्या आरोपीच्या बाबतीत त्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी देऊ शकतात, परंतु इनिशियल 40 डेज आणि इनिशियल 60 डेज हा पण याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे।
की इनिशियल 40 डेज म्हणजे की ज्या गुन्ह्यामध्ये 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये त्या आरोपीस अटक केल्यापासून 40 दिवसापर्यंत पोलिसांना पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार राहील आणि ज्या गुन्ह्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांना तेचपर्यंत त्या आरोपीच्या बाबतीत पोलीस कोठडी कधीही मागण्याचा अधिकार राहील. हा फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतो. मित्रहो, BNSSच्या पोटकलम 187च्या पोटकलम 2 मध्ये आलेला बदल हा ऑब्लिगेटरी आहे, मॅन्डेटरी आहे, ॲज ऑफ राईट आहे, डिस्क्रिशनरी आहे. याबद्दलचं इंटरप्रिटेशन हे यथावकाश मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयाकडून यथावकाश येईल. परंतु आजच्या घडीला या तरतुदींचं या ठिकाणी जर आपण पाहिलं किंवा ह्या तरतुदी लक्षात घेतल्या प्लेन इंटरप्रिटेशननं, तर त्यावेळेस या तरतुदींचं काही अंशी प्रमाणात प्रॉसिक्युशनचे हक्क प्रोटेक्ट झालेत, काही अंशी प्रमाणात आरोपीच्या बाबतीत म्हणजे की कुठेतरी कुणाचे तरी हातचे याच्यामधून राखले जाणार आहेत का काय, किंवा या तरतुदींचा दुरुपयोग होणार आहे का, याबद्दलचा वैधता ही येणारा काळच ठरवेल. मित्रहो, या विषयाच्या निमित्तानं मी आपल्यासमोर सादर झालो. बाकी BNSSच्या पोटकलम 3 मधील तरतुदीपासून ते पोटकलम 10 मधील तरतुदीमध्ये विशेष कोणताही बदल नाही, जे की फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या पोटकलम 3 ते पोटकलम 6 मधील तरतुदी ह्या आहे अशाच या विशेष कोणताही बदल न करता BNSSच्या कलम 187चे पोटकलम 3 ते 10 पर्यंत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सब क्लॉजेस होते ते इकडं सबसेक्शन्स म्हणून ऍड केले गेलेले आहेत किंवा त्याला सबसेक्शन्स म्हणून नंबर केलेला आहे. एवढाच विशेष काय तो फरक झालेला आहे. याच्यापेक्षा वेगळा दुसरा कोणताही बदल जे की मी आता आपल्यासमोर चर्चा केली BNSSच्या पोटकलम 2 मधील तरतुदींबाबत, याच्यापेक्षा इतर कोणताही बदल हा BNSSच्या रिमांड रिपोर्ट बाबत झालेला नाही. हेच या निमित्तानं मी आपल्या समोर विषय घेऊन सादर झालो. तेव्हा मित्रहो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.